तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अवघ्या 10 ते 15 दिवसांवरती तुमच्या बोर्डाच्या परीक्षा येऊन ठेपलेल्या आहेत। पण अद्यापही बरेचसे विद्यार्थी असे असतील की ज्यांनी अजून अभ्यासाला देखील सुरुवात केली नाही। आणि त्यातच महत्त्वाचं म्हणजे की तुमचा इतिहास विषय, बरेचसे विद्यार्थी वर्षभर सायन्स, मॅथ यासारख्या सब्जेक्टचा अभ्यास करतात आणि इतिहासासारख्या सोप्या सब्जेक्टकडे दुर्लक्ष करतात। त्यामुळे बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या 10 ते 15 दिवसांमध्ये तुम्हाला इतिहास विषयाचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे, कोणते प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहे, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघा आणि जे प्रश्न मी तुम्हाला व्हिडिओमध्ये महत्त्वाचे देणार आहेत ते एका सेपरेट नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा आणि बोर्डाच्या परीक्षेसाठी त्याच प्रश्नांचा अभ्यास तुम्हाला हा करायचा असणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक तर 10वीला इतिहास आणि राज्यशास्त्र ह्या विषयाचा पेपर एकूण 40 गुणांचा असतो आणि तुम्हाला 2 तासाची वेळ बोर्डाकडून दिलेली असते। तुम्हाला 2 तासामध्ये 40 गुणांचा पेपर हा लिहायचा असतो। यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इतिहास विषयाचे एकूण 9 धडे अभ्यासायचे आहेत आणि राज्यशास्त्र विषयाचे एकूण 5 धडे अभ्यासायचे आहेत। असा एकूण 14 धड्यांचा अभ्यास तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेसाठी करायचा असणार आहे। यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा इतिहास विषयाचा पहिला धडा आहे इतिहास लेखन व पाश्चात्य परंपरा। तर बघा अगदी सोपा धडा आहे आणि ह्या धड्यावरती दरवर्षी बोर्डाच्या परीक्षेमध्ये 3 ते 4 मार्कांचे प्रश्न हमखास विचारले जातात। त्यामुळे बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या धड्यामध्ये कोणते प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत ते आता आपण बघणार आहोत। यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या धड्यातील रिकाम्या जागा, तर ह्या दोन्ही रिकाम्या जागा तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणार आहेत। कारण बघा बोर्डाच्या परीक्षेमध्ये ह्या दोन्ही रिकाम्या जागांपैकी एक तरी रिकामी जागा तुम्हाला ह्या वर्षी बोर्डाच्या परीक्षेत विचारली जाऊ शकते। यानंतर बघा दुसरा प्रश्न आहे पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा। तर बघा हा प्रश्न तुम्हाला 2 गुणांसाठी किंवा 1 गुणासाठी परीक्षेत विचारला जातो। जर तुम्हाला चुकीची जोडी ओळखून ती दुरुस्त करायची असेल तर हा प्रश्न तुमचा 2 गुणाचा असतो आणि जर तुम्हाला फक्त आणि फक्त चुकीची जोडी ओळखायची असेल तर हा प्रश्न तुमचा 1 गुणाचा असतो। तर बघा ह्या धड्यावरची हा प्रश्न तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे। यानंतर बघा तिसरा प्रश्न टिपा लिहा। तर बघा टिपा लिहामध्ये ह्या धड्यातील द्वंद्ववाद ही टिप तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे। तर बघा टिपा लिहा हा प्रश्न तुम्हाला 2 गुणांसाठी परीक्षेत विचारला जातो। यानंतर बघा ह्या धड्यामध्ये चौथा प्रश्न आहे पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा। तर बघा हा प्रश्न तुम्हाला 3 गुणांसाठी परीक्षेत विचारला जातो। यामध्ये बघा ह्या धड्यातील विधाने सहकारण स्पष्ट करा, यासाठी हे तीनही प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत। यानंतर बघा 5वा प्रश्न, तर बघा पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा। तर बघा हा प्रश्न तुम्हाला 2 गुणांसाठी परीक्षेत विचारला जातो। तर बघा हे संकल्पना चित्र बऱ्याच वेळा बोर्डाच्या परीक्षेत ऑलरेडी विचारलं गेलेले आहे। त्यामुळे बघा ह्या धड्यातील हे संकल्पना चित्र परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असणार आहेत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे होते तुमच्या पहिल्या धड्याचे महत्त्वाचे प्रश्न। यानंतर बघा इतिहास या विषयातला दुसरा धडा आहे इतिहास लेखन भारतीय परंपरा। तर बघा हा देखील धडा अगदी सोपा आहे आणि ह्या धड्यावर देखील तुम्हाला 4 गुणांचे प्रश्न हे हमखास विचारले जातात। यामध्ये बघा तुम्हाला पहिला प्रश्न महत्त्वाचा असणार आहे रिकाम्या जागा भरा। तर बघा ह्या दोन्ही रिकाम्या जागा तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्त्वाच्या असणार आहेत। यानंतर बघा पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा। तर बघा हा देखील संपूर्ण प्रश्न तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्त्वाचा असणार आहे। यानंतर बघा तुमचा तिसरा प्रश्न आहे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा। तर बघा हा देखील प्रश्न तुम्हाला 2 गुणांसाठी परीक्षेत विचारला जातो। तर बघा या धड्यामध्ये बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे। तर हा प्रश्न तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्त्वाचा असणार आहे। यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या धड्यावरती एक हमखास प्रश्न तुम्हाला 2 गुणांसाठी परीक्षेत विचारला जातो। तर बघा पुढील तक्ता पूर्ण करा। तर बघा हा तक्ता बऱ्याच वेळा बोर्डाच्या परीक्षेत विचारला गेलेला आहे। त्यामुळे बघा ह्या धड्यावरचा हा तक्ता देखील तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्त्वाचा असणार आहे। यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, इतिहास विषयातला तुमचा तिसरा धडा आहे उपयोजित इतिहास। तर बघा ह्या धड्यामध्ये तुम्हाला रिकाम्या जागा भरा आणि चुकीची जोडी ओळखून लिहा, हे दोन्ही प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत। यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तिसऱ्या धड्यामध्ये तुम्हाला टिपा लिहावरती प्रश्न हे विचारले जातात। यामध्ये बघा उपयोजित इतिहास आणि अभिलेखागार या दोन्ही टिपा तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणार आहेत। यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या धड्यावरील पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा। तर बघा यामध्ये तुम्हाला पहिलं विधान आणि दुसरं विधान हे दोन्ही विधानं तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहेत। त्याचबरोबर बघा विद्यार्थी मित्रांनो, तिसरं विधान देखील तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्त्वाचं असणार आहे। यानंतर तुमचा पुढचा महत्त्वाचा प्रश्न असणार आहे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा। तर बघा हे देखील संकल्पना चित्र ह्या धड्याचं महत्त्वाचं असणार आहे। तर बघा हे होते तुमच्या तिसऱ्या धड्याचे महत्त्वाचे प्रश्न। यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा चौथा धडा आहे भारतीय कलांचा इतिहास। तर बघा हा देखील अगदी सोपा धडा आहे आणि ह्या धड्यावर देखील तुम्हाला 2 ते 3 गुणांचे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेत विचारले जातात। यामध्ये बघा तुम्हाला रिकाम्या जागा भरा, हे दोन्ही प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत। त्याचबरोबर बघा चुकीची जोडी ओळखून लिहा, हा देखील प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे। यानंतर बघा टिपा लिहा। टिपा लिहामध्ये मराठा चित्रशैली, हेमाडपंथी शैली हे दोन्ही टिपा लिहा तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेसाठी ह्या धड्याचे महत्त्वाचे असणार आहेत। यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, या धड्यावरती
पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा। यामध्ये बघा हे तिन्ही विधानं तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत। तर बघा ह्या तिन्ही विधानांपैकी एक तरी विधान तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत विचारलं जाईल। त्यामुळे बघा चौथ्या धड्यामध्ये या तिन्ही विधानांपैकी एक तरी विधान तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत विचारलं जाऊ शकतं। त्यामुळे बघा हे तिन्ही विधानं तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहेत। यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा 5वा धडा आहे प्रसार माध्यमे आणि इतिहास। तर बघा हा धडा अगदी सोपा आहे आणि अगदी सोपे प्रश्न तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत विचारले जातात। तर बघा ह्या धड्याचे प्रश्न तुम्ही 1 किंवा 2 वेळा जरी वाचले तरी ह्या धड्यावरचे प्रश्न तुम्ही परीक्षेमध्ये तोंडी देखील लिहू शकतात। तर बघा अगदी सोपा धडा आहे। ह्या धड्यामध्ये बघा तुम्हाला रिकाम्या जागा भरा, यासाठी हे दोन्ही प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत। अगदी सोपे प्रश्न आहेत। यानंतर बघा पुढील पैकी चुकीची जोडी ओळखा, हा देखील संपूर्ण प्रश्न तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे। यानंतर बघा विधाने सहकारण स्पष्ट करा। तर बघा यामध्ये तुम्हाला पहिलं विधान आणि दुसरं विधान हे दोन्ही विधानं तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे। यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा धडा आहे मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास। तर बघा हा देखील धडा अगदी सोपा आहे आणि अगदी सोपे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेत ह्या धड्यावरती तुम्हाला विचारले जातात। यामध्ये बघा रिकाम्या जागांमध्ये या दोन्ही रिकाम्या जागा तुमच्यासाठी महत्त्वाच्या असणार आहेत। यानंतर बघा पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा, यासाठी हा संपूर्ण प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे। यानंतर बघा ह्या धड्यावरती टिपा लिहा। तर बघा ह्या दोन्ही टिपा तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहेत। यामध्ये बघा मराठी रंगभूमी, तर बघा ही टिप आणि मनोरंजनाची आवश्यकता ही टिप, या दोन्ही टिपांपैकी एक तरी टिप तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत विचारली जाऊ शकते, कारण ह्या दोन्ही टिपा वारंवार बोर्डाच्या परीक्षेत रिपीट होतात। यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, या धड्यावरती पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा, यासाठी हा प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे। यानंतर बघा तुमचा 7वा धडा आहे खेळ आणि इतिहास। तर बघा खेळ आणि इतिहास हा देखील धडा अगदी सोपा आहे। ह्या धड्यावरचे प्रश्न तुम्ही 1 किंवा 2दा जरी वाचले तरी तुम्ही परीक्षेत ह्या धड्यावरच्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही मनाने लिहू शकतात। यामध्ये बघा रिकाम्या जागांसाठी या दोन्ही रिकाम्या जागा तुम्हाला महत्त्वाच्या असणार आहेत। पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा, या प्रश्न प्रकारासाठी हा संपूर्ण प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे। यानंतर बघा ह्या धड्यावरती टिपा लिहामध्ये खेळणी आणि उत्सव ही टिप तुम्हाला अत्यंत महत्त्वाची असणार आहे। यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या धड्यावरती पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा, यामध्ये बघा ह्या दोन्ही सहकारण तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत। तर बघा हे होते तुमच्या 7व्या धड्याचे महत्त्वाचे प्रश्न। यानंतर बघा तुमचा 8वा धडा आहे पर्यटन आणि इतिहास। तर बघा हा देखील धडा अगदी सोपा आहे। ह्या धड्यावरचे प्रश्न जरी तुम्ही 1 किंवा 2दा जरी वाचले तरी परीक्षेमध्ये ह्या धड्यावरतील प्रश्नांची उत्तरं तुम्ही मनाने लिहू शकतात। यामध्ये बघा रिकाम्या जागांसाठी हे दोन्ही रिकाम्या जागा तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत। यानंतर बघा पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा, यासाठी हा संपूर्ण प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे। यानंतर बघा पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा, यासाठी बघा विद्यार्थी मित्रांनो हे दोन्ही विधानं तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत। तर बघा अगदी सोपे विधान आहेत। तुम्ही 1 किंवा 2दा जरी ह्या विधानांची उत्तरं वाचली तरी तुम्ही बोर्डाच्या परीक्षेमध्ये मनाने यांची उत्तरं लिहू शकतात। यानंतर बघा ह्या धड्यावरती पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा, हा प्रश्न अगदी सोपा आहे आणि बोर्डाच्या परीक्षेत हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो। तर बघा पर्यटनाचे प्रकार, तुम्हाला कुठलेही 4 पर्यटनाचे प्रकार हा लिहायचे आहेत आणि 2 गुणांसाठी अगदी सोपा प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारला जाऊ शकतो। यानंतर बघा तुमचा 9वा धडा आहे ऐतिहासिक ठेव्यांचे जतन। तर बघा हा इतिहास विषयातला तुमचा शेवटचा धडा आहे। यामध्ये बघा रिकाम्या जागासाठी या दोन्ही रिकाम्या जागा तुमच्यासाठी महत्त्वाच्या असणार आहेत। यानंतर बघा पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा, तर बघा हा संपूर्ण प्रश्न ह्या धड्यावरती तुमचा महत्त्वाचा असणार आहे। यानंतर बघा पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा, यासाठी बघा विद्यार्थी मित्रांनो हे दोन्ही विधानं तुमच्यासाठी महत्त्वाची असणार आहेत। यामध्ये बघा ग्रंथालय व्यवस्थापन का महत्त्वाचे आहे, हा प्रश्न दरवर्षी बोर्डाच्या परीक्षेत विचारला जाऊ शकतो। हा प्रश्न दरवर्षी तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत विचारला जातो। त्यामुळे बघा विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो ह्या धड्यावरचे एक संकल्पना चित्र तुमच्यासाठी महत्त्वाचं असणार आहे कोशाचे प्रकार। तर बघा हे संकल्पना चित्र तुम्हाला 2 गुणांसाठी परीक्षेत विचारलं जाऊ शकतं। तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे होते तुमचे इतिहास विषयाचे महत्त्वाचे प्रश्न आणि जे प्रश्न मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेले तेच प्रश्न जरी तुम्ही अभ्यास करताल तर तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये 40 पैकी तुम्ही 35 ते 36 गुणांचा पेपर तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकतात। त्यामुळे बघा विद्यार्थी मित्रांनो जे प्रश्न मी तुम्हाला महत्त्वाचे दिले ते तुम्ही एका सेपरेट नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा आणि बोर्डाच्या परीक्षेसाठी त्याच प्रश्नांना तुम्हाला अभ्यासायचं असणार आहे। यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो राज्यशास्त्र ह्या विषयाचे आपण महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। तर बघा तुम्हाला राज्यशास्त्र ह्या विषयामध्ये एकूण 5 धडे तुम्हाला अभ्यासायचे आहेत। यामध्ये बघा तुमचा पहिला धडा आहे संविधानाची वाटचाल। तर बघा अगदी सोपा धडा आहे आणि ह्या धड्यावर अगदी सोपे प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जातात। यामध्ये बघा रिकाम्या जागा भरा। तर बघा रिकाम्या जागा भरासाठी या दोन्ही रिकाम्या जागा तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्त्वाच्या असणार आहे। यानंतर बघा पुढील विधाने चूक की बरोबर ते सहकारण स्पष्ट करा। तर बघा हा प्रश्न तुम्हाला 2 गुणांसाठी परीक्षेत विचारला जातो। यामध्ये बघा पहिल्या धड्यामध्ये तुम्हाला हे तिन्ही विधानं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत। तर बघा ह्या तिन्ही विधानांपैकी एक तरी विधान तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत विचारलं जाऊ शकतं। यानंतर बघा
पुढचा प्रश्न, पुढील संकल्पना स्पष्ट करा. तर बघा हा प्रश्न तुम्हाला टिपा लिहासारखा असतो. यामध्ये बघा हक्क आधारित दृष्टिकोन आणि माहितीचा अधिकार. तर बघा ह्या दोन्ही संकल्पना तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणार आहेत. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या धड्यावरती पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. या प्रश्न प्रकारासाठी हे दोन्ही प्रश्न तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत. तर बघा हे होते तुमच्या पहिल्या धड्याचे महत्त्वाचे प्रश्न. यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा दुसरा धडा आहे निवडणूक प्रक्रिया. तर बघा ह्या धड्यावरती तुम्हाला रिकाम्या जागासाठी या तिन्ही रिकाम्या जागा तुमच्यासाठी महत्त्वाच्या असणार आहेत. यानंतर बघा पुढील विधाने चूक की बरोबर ते सहकारण स्पष्ट करा. यासाठी बघा हे विधान तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. तर बघा हे विधान बोर्डाच्या परीक्षेत दरवर्षी तुम्हाला विचारलं जातं. तर बघा हे विधान तुम्हाला ह्या धड्यावरती अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. यानंतर बघा तिसरा प्रश्न, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा तिसरा धडा आहे राजकीय पक्ष. तर बघा ह्या धड्यावरती तुम्हाला रिकाम्या जागासाठी ह्या तिन्ही रिकाम्या जागा महत्त्वाच्या असणार आहेत. यानंतर बघा पुढील विधाने चूक की बरोबर ते सहकारण स्पष्ट करा. यामध्ये बघा हे दोन्ही विधानं तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत. यानंतर बघा तुमचा तिसरा प्रश्न आहे पुढील संकल्पना स्पष्ट करा. यामध्ये बघा राष्ट्रीय पक्ष ही संकल्पना तुम्हाला 2 गुणांसाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे. यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा चौथा धडा आहे सामाजिक व राजकीय चळवळी. तर बघा अगदी सोपा धडा आहे आणि अगदी सोपे प्रश्न तुम्हाला या धड्यावरती विचारले जातात. यामध्ये बघा रिकाम्या जागांसाठी या दोन्ही रिकाम्या जागा तुमच्यासाठी महत्त्वाच्या असणार आहेत. यानंतर बघा संकल्पना स्पष्ट करा. यामध्ये आदिवासी चळवळ ही संकल्पना तुमच्यासाठी महत्त्वाची असणार आहे. यानंतर बघा तिसरा प्रश्न, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. यामध्ये बघा तुम्हाला पहिला आणि दुसरा प्रश्न तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या धड्यावरती पुढील विधाने चूक की बरोबर ते सहकारण स्पष्ट करा. तर बघा ह्या प्रश्न प्रकारासाठी तुम्हाला दुसरा प्रश्न तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. तर बघा हे होते तुमच्या चौथ्या धड्याचे महत्त्वाचे प्रश्न. यानंतर बघा तुमचा राज्यशास्त्र ह्या विषयातला शेवटचा धडा आहे. तो आहे तुमचा भारतीय लोकशाही समोरील आव्हाने. तर बघा अगदी सोपा धडा आहे आणि ह्या धड्यावरचे प्रश्न तुम्ही 1 किंवा 2दा जरी वाचले तरी तुम्ही बोर्डाच्या परीक्षेत ह्या धड्यावरच्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही मनाने लिहू शकतात. तर बघा रिकाम्या जागेसाठी या दोन्ही रिकाम्या जागा तुमच्यासाठी महत्त्वाच्या असणार आहेत. यानंतर बघा पुढील विधाने चूक की बरोबर ते सहकारण स्पष्ट करा. यामध्ये बघा लोकशाही टिकवण्यासाठी दक्ष राहावे लागते. तर हे विधान तुमच्यासाठी महत्त्वाचं असणार आहे. तर बघा अगदी सोपे उत्तर आहेत ह्या धड्याचे. तुम्ही इझिली यांना लर्न करू शकतात आणि बोर्डाच्या परीक्षेत तुम्ही इझिली लिहू सुद्धा शकतात. यानंतर बघा ह्या धड्यावरती खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. यामध्ये बघा तुम्हाला पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न हे 2 प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत. तर बघा हे होते तुमचे ह्या धड्याचे महत्त्वाचे प्रश्न. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये इतिहास आणि राज्यशास्त्र या दोन्ही विषयांचे महत्त्वाचे प्रश्न बघितले आणि जे प्रश्न मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेले त्याच प्रश्नांचा जरी तुम्ही अभ्यास बोर्डाच्या परीक्षेसाठी करतात तर तुम्ही बोर्डाच्या परीक्षेमध्ये 40 पैकी 35 ते 36 गुणांचा पेपर तुम्ही इझिली कव्हर करू शकतात. तर हा होता आपला आजचा व्हिडिओ. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा.